नमस्कार मित्रांनो तुम्ही केलेली ई पीक पाणी ही पूर्ण झालेली आहे का? तसेच आपल्या गावातील किती खातेदारांची ई पीक पाणी ही झालेली आहे आणि किती खातेदारांची ई पीक पाणी अजूनपर्यंत अपूर्ण आहे? त्याचबरोबर ई पीक पाणी करण्याची शेवटची तारीख किती आहे? तर याबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये जे ई पीक पाणीचं ॲप्लिकेशन आहे तर हे आपल्याला ओपन करायचं आहे. हे ओपन झाल्यानंतर इथं आपल्याला बोटाने साईडला दोनदा लोटायचं आहे. लोटल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता आपल्याला विभाग निवडायचा ऑप्शन आलेला आहे. परंतु त्या खाली इथं बघा एकदा हंगाम शेतकरी स्तरावरील कालावधी म्हणजे शेतकरी स्तरावरील जो काही आपल्याला ई पीक पाणी करण्याचा कालावधी देण्यात आलेला आहे. तर हा खरीपसाठी 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर आहे. शेतकरी फक्त 15 सप्टेंबर पर्यंत आपल्या पिकाची ई पीक पाणी करू शकतात. त्यानंतर तुम्हाला ई पीक पाणी ही करता येणार नाही. तर त्यामुळे जे काही शेतकरी अजूनपर्यंत ज्यांनी ई पीक पाणी केलेलं नाही तर त्यांनी 15 सप्टेंबर पर्यंत आपली ई पीक पाणी ही करायची आहे. त्यानंतर इथं मित्रांनो आपल्याला महसूल विभाग हा निवडायचा आहे. तुमचा जो काही इथं विभाग असेल तर तुम्ही तो निवडू शकता. त्यानंतर बाणावरती क्लिक करायचं आहे. यानंतर इथं आपल्याला शेतकरी म्हणून लॉग इन करा या नावावरती क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर इथं आपल्याला पुढे जा या नावावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं खातेदार निवडायचा ऑप्शन आलेला आहे. तुम्हाला ज्या खातेदाराची ई पीक पाणी ही पूर्ण झालेली आहे का नाही ज्याचं चेक करायचं आहे तर तो खातेदार तुम्हाला इथं निवडायचा आहे. त्यानंतर इथं तुम्हाला संकेतांक नंबर टाकायचा आहे. तुम्ही जर हा संकेतांक नंबर विसरला असाल तर तुम्हाला इथं खाली ऑप्शन आहे संकेतांक विसरलात या नावावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं संकेतांक नंबर दर्शवला जाईल. तो संकेतांक नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे. हा संकेतांक नंबर टाकल्यानंतर तुम्हाला या बाणावरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काही अशा प्रकारे हे ऑप्शन ओपन होतील. त्यानंतर तुम्हाला इथं 2 नंबरचा ऑप्शन देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये आपण ई पीक पाणी अर्ज केलेला आहे. तर तोच ऑप्शन आपल्याला इथं ओपन करायचा आहे. हा ऑप्शन ओपन केल्यानंतर इथं बघा 2 नंबरचा ऑप्शन देण्यात आलेला आहे, पिकाची माहिती पहा. तर तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती दाखवली जाईल. तुमचा जिल्हा, तालुका, गाव कोणता आहे, त्यानंतर तुमचा खाते क्रमांक काय आहे, गट नंबर काय आहे, पीक कोणतं केलेलं आहे, त्यानंतर तुम्ही ई पीक पाणीसाठी किती क्षेत्र भरलेलं आहे, हंगाम कोणतं निवडलेला आहे, तसेच लागवडीचा दिनांक किती टाकलेला आहे. तर याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथं बघता येईल. तसेच मित्रांनो, आता तुम्हाला जर तुमची ई पीक पाणी करून फक्त 48 तास झालेले असतील आणि तुम्हाला वाटलं आपली यामध्ये काही माहिती चुकलेली आहे तर तुम्ही यामध्ये दुरुस्त करू शकता. परंतु हा ऑप्शन फक्त 48 तासासाठीच असतो. 48 तासानंतर तुम्हाला यामध्ये कोणताही बदल करता येणार नाहीत. तर अशा प्रकारे तुम्ही इथं बघू शकता तुमची ई पीक पाणी ही पूर्ण झालेली आहे का नाही. तसेच मित्रांनो, इथं तुम्ही आता दुसऱ्या पद्धतीनं सुद्धा बघू शकता. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, इथं होमचं बटन या नावावरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर इथं बघा शेवटचा ऑप्शन देण्यात आलेला आहे गावचे खातेदारांची पीक पाहणी. तर तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे. आता इथं क्लिक केल्यानंतर आतापर्यंत तुमच्या गावात किती शेतकऱ्यांची ई पीक पाणी ही पूर्ण झालेली आहे आणि किती शेतकऱ्यांची अपूर्ण आहे. तर याबद्दलची माहिती तुम्ही इथं बघू शकता. आता ज्या शेतकऱ्यांनी इथं ई पीक पाणी ही पूर्ण केलेली आहे तर त्यांच्या नावाचा जो बॅकग्राऊंड आहे तर हा हिरव्या कलरचा आहे आणि ज्या काही शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत आपली ई पीक पाणी ही पूर्ण केलेली नाही म्हणजे ज्यांची अपूर्ण आहे तर त्यांच्या नावाचा जो बॅकग्राऊंड आहे तर हा व्हाईट कलरचा आहे म्हणजे त्यांची अजूनपर्यंत ई पीक पाणी ही झालेली नाही. आता मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमची ई पीक पाणी ही झालेली आहे का नाही. तर इथं सुद्धा तुम्ही चेक करू शकता. इथं समोरचा डोळ्याचा एक ऑप्शन आहे. तर तुम्ही यावरती क्लिक करू शकता. इथं तुम्ही बघू शकता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर दाखवला जाईल. त्यानंतर इथं तुम्हाला खाते क्रमांक दाखवला जाईल, गट नंबर दाखवला जाईल, हंगाम कोणता निवडलेला आहे तुम्ही तर ते सुद्धा इथं दाखवलं जाईल. इथं पीक कोणतं निवडलेलं आहे ते सुद्धा दाखवलं जाईल. त्यानंतर क्षेत्र कोणतं भरलेलं आहे तर हे सुद्धा दाखवलं जाईल. त्यानंतर लागवडीचा दिनांक जो काही तुम्ही टाकलेला आहे तर तो सुद्धा इथं तुम्हाला दाखवला जाईल. तर तुम्ही अशा पद्धतीने चेक करू शकता आपल्या गावातील किती खातेदारांची इथं ई पीक पाणी ही पूर्ण झालेली आहे तसेच किती खातेदारांची अपूर्ण आहे. तर याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्ही इथं चेक करू शकता. त्याचबरोबर आपली सुद्धा ई पीक पाणी ही पूर्ण आहे का अपूर्ण आहे तर हे सुद्धा तुम्ही इथं चेक करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपण असेच नवनवीन अपडेट हे घेऊन येत असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.